महागाईमुळे सध्या सर्वसामान्यांची झोप उडाली. अशातच पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ झाली आहे. ही दरवाढ 14.2 किलोच्या सिलेंडरवर करण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे गेल्या 3 महिन्यात LPGच्या किमतीत दुसऱ्यांदा वाढ झाली. 14 किलोच्या सिलेंडरवर ही दरवाढ करण्यात आली. मुंबईत सिलेंडरचा दर 913 रुपयांवरून 942 रुपयांवर पोहोचला. यापूर्वी 7 मार्चला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा 29 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे गेल्या 3 महिन्यात सिलेंडर 89 रुपयांनी महागला आहे. महिलांसाठी हे काम करतो म्हणतात. ज्या लाडक्या बहिणीच्या जीवावर ही सत्ता आलेली आहे, त्याच लाडक्या बहिणींना ह्यांनी रस्त्यावर टाकल्याचं काम केलेलं आहे. जिथं गॅसचा दर वाढलेला आहे, पेट्रोलचा दर वाढलेला आहे, त्याचप्रमाणे डाळीचा, सर्व घरात लागणाऱ्या सर्व वस्तूंची दर वाढलेले आहेत. महिलांची कुचंबना होतीये. का सरकारला ही जाग येत नाही आहे? पेट्रोलचे दरसुद्धा वाढलेत, सिलेंडरचे दरसुद्धा वाढले. असं महागाई वाढत चाललं की आम्ही महिलांनी करायचं काय? बाहेर गावी जायचं म्हणजे 10-20 रुपये वाढणार. तुम्हाला मतं पाहिजे असलं की तुम्ही घरोघरी येऊन हात जोडून तुम्ही मतं मागता. महागाई असं वाढत गेलं की आम्ही महिलांनी करायचं काय? दरम्यान वाढत्या महागाईवरून शरद पवारांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं. सातत्यानं होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्यांच्या जीवनावर याचा परिणाम होत असल्यानं शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी योग्य वेळी योग्य निर्णय होणार असल्याचं सांगून शरद पवारांना उत्तर दिलं. रुपयाची केली, नंतर वाढत आज कुठं आलेली या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर. जगामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातला एकही देश असा नाही की ज्या देशामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव वाढलेले नाहीत. ते सगळीकडे वाढले आहेत. निश्चितपणे केंद्र सरकार त्याची चिंता करते आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय होतील. संभाजीनगरमध्ये महागाई, इंधन दरवाढ आणि फसव्या कर्जमाफी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. शहरातील क्रांती चौकात हे आंदोलन पार पडलं. या आंदोलनात आमदार अंबादास दानवे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. वाढत्या महागाईवरून त्यांनी सरकारवर टीका केली. मोदी सरकारचं करायचं काय? महागाई हटाओ, केंद्र सरकार पे, मोदी सरकार पे, महंगाई पे. याला नाव दिलेलं आहे आम्ही महंगाई के अच्छे दिन. कारण हे सरकार म्हटलं होतं की अच्छे दिन आएगे, हे महंगाई के अच्छे दिन आहे. हे अच्छे दिन नाही, महंगाई के दिन आता आलेले आहे. बहुत हो गई महंगाई की बार, अब की बार मोदी सरकार, असं मोदी सरकार 2014 म्हटलं. आता आम्ही म्हणतो बहुत हो गई महंगाई की बार, हटा दो हे मोदी सरकार. सर्वसामान्य माणसाचं जीवन जगणं असह्य झालेलं आहे, वेदनादायक झालेलं आहे. इंधन दरवाढ झाले. गॅस, माता भगिनी स्वयंपाकघरात गॅस पेटवू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. बाहेर आलं तर डिझेल भरू शकत नाही, पेट्रोल भरू शकत नाही अशा स्थिती आहे. सगळ्या जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढलेले आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा रेट काय आज पाहिलं का? काय भावाने पेट्रोल विकते ते त्यांना माहिती आहे का? 5 रुपयाने घसरल्यानं 500 रुपयाने विकलंय. आपल्यापेक्षा डबल किंमत तिथं वाढलेली, डबल टिबल किंमत तिथं आहे. आणि म्हणून ज्यांना ह्या गोष्टीची माहिती जाणीव नाही ना, त्यांनी संजय राऊत सारख्या प्रवक्त्याला अमेरिकेशी बोलणं करायला पाठवलं पाहिजे, इराणशी बोलणं करायला पाठवलं पाहिजे. हे विद्वानाला घरीत बसून अशा वक्तव्य करायला फार वेळ आहे. कुठं फिरायचं नाही, बाकी या गोष्टीची जाणीव नाही.